बांबूचे भाव आहे ना सध्या गगनाला भिडले, त्याच्यामुळे आहे ना टोमॅटो शेतकरी आणि द्राक्ष बागायतदार शेतकरी आहे ना ह्या भावापुढे बांबूच्या हातबलत झाले. बाग तोडलेला जुन्या बागाचे आपले बांबू आहे ना बऱ्यापैकी खराबच झाले होते, पण म्हटलं नवीन घ्यायची ना काही गरजच नाही. मग श्यामनी ते ना अशा पद्धतीने सर्वात जुना टोकर आहे ना या ट्रॉलीमध्ये टाकून घेतला आणि दुसरी ट्रॉली सुद्धा म्हटलं भरूनच घ्या, तुकडे ताकडे सुद्धा आहे ना भरूनच घ्या. मग चला आता तुम्हाला आहे ना बांबूची वेल्डिंग कशी करते ना ते या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. लोखंडाची जशी वेल्डिंग करून काम करता येतं ना, मग तसंच आहे ना पकादाजी ना श्याम नाही ना ते म्हणे चला आपण बांबूची सुद्धा आहे ना वेल्डिंग करूनच घेऊन आपलं काम दखून घेऊ. कारण कसं झालं 2 फुटाचं बांबूचं तुकडं जर विकत घ्यायला लागलं ना तरी 4 आणि 5 रुपये ना दुकानदार सांगतो. जोपर्यंत तुम्ही शेतात पिकवलेला माल आहे ना रेशनवर सरकार फुकट वाटायचं काम बंद करीत नाही ना तोपर्यंत तरी निदान आहे ना आपण शेती करताना थोडी तरी बचत करून आहे ना केली पाहिजे, नाही तर आपण आहे ना ही शेती करणारी पिढी ना संपून. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आज आपल्या फॉलोअरच्या लिस्टमध्ये ना डॉक्टर लोक सुद्धा आहे बरं का, म्हणजे डॉक्टर सांगळे विंचूरचे आणि सर्व फॅमिली भेटायला आले आणि त्यांनी ना आपल्या व्हिडिओचं खूप कौतुक केलं आणि ते म्हणे असेच व्हिडिओ कंटिन्यू बनवले. जरा वेळा त्याच्या ना मानोर गावची नाही सर्व फॉलोअर मंडळी आली होती, मग सर्वांची ओळख वगैरे करून सर्व फॉलोअर एकदम दिलखुलास होते. मग द्राक्ष बागेच्या चर्चा वगैरे झाला आणि राजकारणाविषयी आला. म्हटलं आपल्यात कोणी सरपंच नाही का, ते म्हणे नाही ना. म्हटलं अहो भावी म्हणून राहिलो. व्हिडिओ पाहणारे तुम्ही सुद्धा आहे ना खूप धन्यवाद, तुमच्यामुळेच असे मित्रमंडळी भेटायला येतात म्हणून सर्वांचे खूप आभार. जिथं मोठं टोकर आहे तिथं ठीक आहे, पण लहान टोकरा जवळ आहे ना मग अशा पद्धतीने ना जॉईंट मारायचं काम चालू. बांबू वेल्डिंग करायचं काम चालू आहे श्यामचं आणि